जन्माष्टमी विशेष खुसखुशीत असा मेवा पाक कसा बनवायचा हे आपण बघूयात. बऱ्याच ठिकाणी हा मेवा पाक 56 भोगापैकी एक भोग म्हणून मानला जातो आणि हाच भोग श्रीकृष्णाला सुद्धा दिला जातो. तसा हा पाक बनवणं खूप काही अवघड नाहीये. घरात असणाऱ्या साहित्यापासून सहज हा तयार होतो आणि फक्त नैवेद्यासाठीच नाही तर इतर वेळेस मुलांना एखादी वडी तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता किंवा इतर वेळेस भूक लागते त्यावेळेस सुद्धा ही वडी अतिशय पौष्टिक ठरते. चला तर हा मेवा पाक अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे बघूयात. तर यासाठी नुकतीच इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये फक्त चमचाभर आपण तूप घालूयात. तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून डिंक घालायचंय. साहित्याचं इथं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा एखादा पदार्थ तुम्हाला स्किप करायचा असेल तुम्ही नाही घेतलात तरी सुद्धा चालेल. तर हे पहा इथे डिंक चांगलाच फुलला गेला. साधारण एक मोठा चमचा भरून हा डिंक होता. सगळेच पदार्थ आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात. आता इथे बघा डिंकाला हलकासा रंग येईपर्यंत मी चांगलाच हा परतून घेतलाय. म्हणजे डिंक अगदीच फुलला गेला तरी सुद्धा त्यानंतर साधारण अर्धा मिनिटांसाठी डिंक चांगला आपल्याला तळून घ्यायचा म्हणजे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि आतमध्ये डिंक कच्चाच राहत नाही. डिंकावरती हलकासा तांबूस रंग यायला लागला की हा डिंक आपल्याला कढईमधून काढून घ्यायचा आहे. तर डिंक तळण्यासाठी साधारण मला एक 2 ते 2.5 मिनिट तरी लागले. डिंक काढून घेतला. आता उरलेल्या तुपामध्येच आपण खोबरं सुद्धा भाजून घेऊ. तर ही पाव वाटी आहे. पाव वाटीच्या अंदाजानुसारच मी तुम्हाला सगळे पदार्थ इथे दाखवणार आहे. खोबऱ्याचा आकार आणि काजू बदामचा आकार साधारण सेमच आहे. यामुळे मी हे एकत्रच भाजून घेते. तुम्हाला हवं असेल तर खोबरं थोडं वेगळं भाजून घ्या आणि मग काजू आणि बदाम तुम्ही एकत्र वेगळे भाजून घेतले तरी सुद्धा चालेल. आता मंद आचेवरतीच या थोड्याशा तुपामध्येच आपण हे सगळं साहित्य हलकासा डार्क रंग येईपर्यंत परतून घेऊयात. साधारण 2-2.5 मिनिटांसाठी खोबऱ्यावरती हलकासा रंग येईपर्यंत मी इथं भाजून घेतलाय. आता यामध्येच माझ्याकडे काही अशा बिया आहेत त्या सुद्धा मी इथे घालते. जसं की मी इथे सूर्यफूल, मगज बी आणि याच बरोबर टरबूजाच्या बिया घेतल्या. तुम्ही याऐवजी या स्किप सुद्धा करू शकता. आता फक्त इथे आपल्याला हलकासा यावरती रंग येईपर्यंत किंवा घातलेल्या या बिया हलक्याशा टपोऱ्या होईपर्यंत परतून घ्यायचंय. लक्षात घ्या सुरुवातीपासून आतापर्यंत किंवा शेवटपर्यंत सुद्धा आपल्याला सगळं साहित्य लो फ्लेम वरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. हलकासा यावरती डाग येईपर्यंत घातलेल्या या बिया हलक्याशा टपोऱ्या दिसेपर्यंत मी चांगलंच हे परतून घेतलंय. भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य एका वेगळ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला अगदी काही म्हणजे अर्धा चमचा तूप घालायचंय. तूप हलकसं गरम झालं की यामध्ये खारकेचे काही तुकडे म्हणजेच पाव कप भरून मी इथं खारीक घेतली. हे खारकेचे तुकडे तुपामध्ये परतून घ्यायचे. असे जर तुम्ही परतून घेतले तर खारीक थोडी गोडसर असते. ही खारीक कढईला चिकटू शकते. यासाठी काय करायचं थोड्याशा तुपामध्ये ही परतून घ्यायची. खारीक नसेल खारीकेऐवजी तुम्ही इथे खजूर घ्या पाव कप आणि तो सुद्धा थोडासा असा परतून घ्या. आता यामध्येच घालूयात थोडेसे मनुके. तर साधारण 20 ते 25 हे मनुके असतील आणि यासोबतच मी इथं खसखस सुद्धा घेतली आहे. खसखस ऑप्शनल आहे. जर उपवासाला तुम्हाला चालत नसेल किंवा कुठलाही यामधला पदार्थ उपवासासाठी तुम्हाला चालत नसेल तुम्ही स्किप करू शकता. मनुके आणि खसखस परतण्यासाठी तसा फारसा वेळ लागत नाही. यासाठी साधारण मिनिटभरासाठीच परतून घेतलंय. आता हे भाजून घेतलेलं साहित्य संपूर्णपणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. अगदी कुरकुरीत होईपर्यंत सगळं साहित्य मंद आचेवरती चांगलंच मी भाजून घेतलंय. खारीक, काजू सुद्धा चांगले भाजले गेलेत. सोबतच या बिया सुद्धा अगदी छान फुलेपर्यंत मी भाजून घेतल्यात आणि याचबरोबर इथे मी डिंक सुद्धा चांगलं फुलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता डिंकामध्ये आतमध्ये अजिबात कच्चेपणा नको यासाठी डिंक फुलल्यानंतर सुद्धा मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे आतमध्ये अजिबात हे कच्चं राहत नाही. आता हे सगळं साहित्य चांगलं थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. हवं असेल किंवा जास्त जर तुमचं प्रमाण असेल तर मात्र तुम्ही थोडं थोडं करून हे फिरवून घेऊ शकता. इथे मी सगळंच साहित्य एकदम बारीक करून घेणार आहे. बारीक करून घेत असताना एक लक्षात घ्या की पल्स मोडवरती फक्त 3 ते 4 वेळाच आपल्याला हे बारीक असं फिरवून घ्यायचंय. कारण आपल्याला अगदीच याची पूड करायची नाही. हवं असेल तर बऱ्याचदा असेच सुद्धा ड्रायफ्रुट्स ठेवले जातात. थोडेसे असे तुकडे मोठे मोठे करायचे आणि यानंतर याचा पाक बनवायचा. पण असा पाक थोडासा कडक होतो यासाठी आपण हे फिरवून घेतोय. तर हे बघा असं थोडंसं असं जाडसरच हे मिश्रण ठेवलंय. अगदी अख्खे अख्खे काही तुकडे राहिले तरी सुद्धा चालतील कारण या पाकामध्ये हे खरंच खूप छान लागतात. यापेक्षाही थोडी जाडसर भरड ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. आता पाक बनवायला घेण्याआधी एका ताटाला
व्यवस्थित तुपाने ग्रीस करून ठेवायचं. म्हणजे मग पाक बनवल्यानंतर लगेचच या थाळीमध्ये ओतून आपण सेट करून घेऊ शकतो. सगळं साहित्य भाजून घेतलेली कढईच मी टिश्यूने थोडीशी पुसून घेतली. यामध्येच आपण पाक बनवून घेऊयात, म्हणजे भांड्याचा खूप जास्त पसारा होणार नाही. तयार केलेल्या मेव्याचे जे मिश्रण आहे ते साधारण 1.5 कप भरलं होतं. यासाठी याच्या निम्म मी पाऊण कप भरून इथं साखर घेतली आणि साखरेच्या निम्म इथं आपल्याला पाणी घ्यायचंय. आता आपल्याला इथं 1 तारी 2 तारी पाक न बनवता गोळीबंद पाकच बनवायचा आहे. गोळीबंद पाक बनवणं अतिशय सोपं आहे. तर यासाठी आधी संपूर्णपणे साखर मी इथे विरघळून घेतली. यानंतर साखरेला चांगला फेस येईपर्यंत, याच्यावरती चांगले बबल्स येईपर्यंत आपण उकळवून घेऊयात. पाक उकळल्यानंतर साधारण असा मोठे मोठे बबल्स असणारा फेस येतो. हाताने जर तुम्ही चेक केला तर हा पाक लगेच शिजत नाही. याला अजून एक तार सुद्धा आलेली नाही. आता गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करून ठेवायची आणि आता आपल्याला 1-2 मिनिटानंतर पाक एकदा चेक करून पाहायचा आहे. साधारण 3-3.5 मिनिटानंतर इथे मी तुम्हाला पाक दाखवते. अशी एक तार खेचली जाते, याचाच अर्थ पाक आपला एकतारी झालाय. साधारण आणखीन 2 मिनिटानंतर असा भरपूर फेस यायला सुरुवात होतो आणि पांढरा शुभ्र असा हा फेस असतो. आता थोड्याशा पाण्यामध्ये हा पाक घालून आपण चेक करून पाहू की गोळीबंद पाक झाला आहे की नाही. तर पाक घातल्यानंतर संपूर्ण तो खाली विरघळला गेला, याचाच अर्थ अजून पाक झालेला नाही. आणखीन 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊ. आणखीन साधारण 2 मिनिटानंतर इथे मी पाक चेक करतेय. असं पाण्यामध्ये पुन्हा पाक घातला. आता हे बघा, हा जो पाक आहे तो असा गोळा होतोय आणि हाताने जर खेचला तर त्याची तार सुद्धा खेचली जाते. तर याचाच अर्थ आपला पाक अगदी परफेक्ट असा तयार झालाय. अशी पाण्यामध्ये ही गोळी खेचली गेली, तार आली की याचा अर्थ समजायचा आपला पाक व्यवस्थित असा परफेक्ट तयार झालाय. आता तयार केलेले जे मिश्रण आहे ते यामध्ये ओतून घेऊ. हे मिश्रण पाकामध्ये मी ओतून घेतलं. गॅसची फ्लेम बंद केली. यामध्येच घालण्यात इलायचीची पावडर. आता हे सगळं साहित्य पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे जी कृती आहे ती मात्र आपल्याला अगदी पटापट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालंय. आता यानंतर अजिबात हे आपल्याला शिजवायचं नाही. लगेचच आपण हे ताटामध्ये ओतून घेऊ. इथे मिश्रण भरपूर गरम आहे. ताटामध्ये हे मी पसरून घेतलंय. तुम्हाला किती जाड किती पातळ हव्यात वड्या यानुसार तुम्ही हे असं पसरून घेऊ शकता. मिश्रण आता भरपूर गरम आहे. थंड होण्यासाठी साधारण अर्धा तास तरी लागेल. यासाठी मिश्रण अर्धा तास तरी थंड करून घेऊ आणि यानंतरच वड्या पाडून घेऊ. पिस्ताचे बारीक मी कॅप करून घेतलेत. हे यावरती सजावटीसाठी घालते. संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तर साधारण अर्ध्या तासानंतर याच्या वड्या पाडू शकतो इतपत हे थंड होऊन जातं. आता याच्या हव्यात अशा वड्या पाडून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशा त्रिकोणी, चौकोनी किंवा मोठे मोठे आयत आकार सुद्धा ठेवू शकता. तर छान अशा चौकोनी आकाराचा पाक मी इथं कट करून घेतलाय. आता एक जो पाक आहे तो मी तुम्हाला काढून दाखवते. मेवा पाकाची जी पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामध्ये साखरेचाच वापर केला जातो. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे गूळ सुद्धा वापरू शकता. हा पाक अगदी महिनाभर टिकतो. पौष्टिकही आहे. लहान मुलांच्या डब्यामध्ये द्या किंवा आदल्या मधल्या वेळेस तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. यामुळे एकदम तुम्ही हा बनवून ठेवला तर महिनाभर आरामात टिकेल. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.